नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्वजण? आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे। तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल। तर आज मी एक तुमच्यासाठी खास नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। तर ती रेसिपी म्हणजे रसरशीत मुरलेलं वर्षभर टिकणारं आंबट गोड लिंबू लोणचं। तर हे खायला खूपच असं चटपटीत लागतं, खायला खूपच असं टेस्टी लागतं। जर कधी तुमच्या तोंडाला चव नसेल आणि जर तुम्ही नुकतेच जर आजारातून जर बाहेर निघला असाल आणि जर तोंडाला काही चव नसेल ना, तर तुम्ही नक्कीच हे आंबट गोड लिंबू लोणचं बनवून खाऊ शकतात। त्याने तोंडाला चव येते आणि असं जेवण हे करावंसं वाटतं। तर त्यासाठी तुम्ही आवर्जून या पद्धतीने एकदा लिंबू लोणचं बनवून बघा। या रेसिपीचं खास वैशिष्ट्य म्हणजे वर्षभर खराब न होणारं हे लोणचं। रसरशीत आणि तोंडाला पाणी आणणारं हे लोणचं बनवून तयार होतं। अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात हे बनवून तयार होतं। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चला, इथं बघा मी जवळपास 10 ते 12 लिंब घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी बघा मी 1 ते 1.5 ग्लास पाणी कडकडीत असं उकळायला ठेवलेलं आहे। आता हे लिंब बघा चांगले आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। तर इथं मी मोठं भाजी पात्र घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे लिंब आपल्याला ठेवायचे आहेत। आणि लिंब घेताना काय करायचं आहे, पातळच सालीचे लिंब आपल्याला निवडून घ्यायचे आहेत। आता इथं बघा उकळतं पाणी या लिंबामध्ये आपल्याला घालायचं आहे। अगदी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप हे लिंबाचं लोणचं कसं बनवायचं अगदी वर्षभर टिकण्यासाठी मी खास तुम्हाला 8 ते 10 टिप्स सांगितलेले आहेत। आता या लिंबामध्ये आपल्याला उकळतं पाणी ओतायचं आहे। जवळपास हे लिंब बुडेपर्यंत आपल्याला पाणी ओतायचं आहे। बुडेल इतकं पाणी घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये घालायचं आहे सर्वात सिक्रेट गोष्ट म्हणजे 1 चमचा मीठ घालायचं आहे। चमच्याने असं ढवळायचं आणि आपल्याला हे 10 मिनिटासाठी 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचे आहेत। आपल्याला जास्त वेळ सुद्धा हे पाण्यात ठेवायचे नाहीत, गरम पाण्यामध्ये आपण ठेवलेले आहेत। आता इथं 10 मिनिटानंतर पाहूयात, बघा काय मस्त असे लिंब झालेले आहेत आणि लिंब हे घेताना आपल्याला पातळ सालीचेच आपल्याला लिंब निवडून घ्यायचे आहेत। त्यालाच कागदी लिंब म्हटलं जातं। आता इथं बघा या पद्धतीने आपल्याला हे लिंब स्वच्छ करून घ्यायचे आहेत। ही सिक्रेट टिप्स इथं वापरायची आहे। गरम पाण्यामध्ये मीठ घालायचं आणि 10 मिनिट लिंब हे आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत। आता नंतर एका डिश मध्ये काढून घ्यायचे आणि सुती कपड्याने इथं आपल्याला हे लिंब सर्व असे पुसून घ्यायचे आहेत, कोरडे करून घ्यायचे आहेत। आणि नंबर 2 सर्वात सिक्रेट टिप्स म्हणजे आपण जे लिंबाचं लोणचं बनवणार आहोत की नाही, तर हे लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी अजिबात ओला हात लागता कामा नये। नाहीतर मग काय होईल, आपलं लिंबाचं लोणचं जे आपण बनवणार आहोत तर ते लोणचं खराब होईल, बुरशी येईल आणि आपण जे एवढी लोणचं बनवण्यासाठी मेहनत घेतलेली आहे तर ती वाया जाण्याची शक्यता असते। त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण लोणचं होईपर्यंत आपल्याला पाण्याचा ओला हात अजिबात लागू नये याची दक्षता घ्यायची आहे। आता इथं बघा सुती कपड्याने इथं आपल्याला सर्व लिंब हे पुसून आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहेत। त्याला ओलसरपणा अजिबात राहिला ना पाहिजे। तर चला, इथं आता याच पद्धतीने आपल्याला राहिलेले लिंब हे पुसून कोरडे करून घ्यायचे आहेत। तर चला, मी पूर्ण लिंब हे कोरडे करून घेते। अगदी झटपट बनणारं हे लिंबाचं लोणचं आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे। तर तुम्ही एकदा जर पहिल्यांदा जरी तुम्ही हे लिंबाचं लोणचं जर बनवायला घेतलं ना, तरी सुद्धा तुम्ही परफेक्ट बनवू शकाल। तर इथं बघा आपले पूर्ण लिंब हे पुसून झालेले आहेत। आता इथं बघा एका मी डिश मध्ये हे घेतलेले आहेत पुसून हे सर्व लिंब। चला, आता आपण लिंब कट करून घेऊयात। आता इथं 1 लिंबू घ्यायचा आपल्याला आणि त्याचे समान 2 भाग करायचे। नंतर आपल्याला त्या अर्ध्या लिंबाच्या परत 4 फोडी करून घ्यायच्या आहेत। म्हणजे एका लिंबाच्या आपल्याला 8 फोडी करून घ्यायच्या आहेत। तर अर्ध्या लिंबाच्या 4 आणि अर्ध्या लिंबाच्या 4 अशा एका लिंबाच्या 8 फोडी अशा कट करून घ्यायच्या आहेत।
आता इथं बघा एका लिंबाच्या मी अशा 8 फोडी कट करून घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला लगेच एक लिंबू कट करून घेतलं की जर लगेच तुम्हाला त्या लिंबामधील बिया जर काढता आल्या म्हणजे काढायच्या असतील तरी सुद्धा चालेल. नाहीतर सर्व लिंब एका ताटामध्ये काढून कट करून घ्यायचे आणि नंतर आपण चमच्याने किंवा सुरीच्या सहाय्याने आपण त्यातील बी काढून घेऊ शकतो. तुम्हाला जे म्हणजे सोपी योग्य पद्धत वाटते तर ती तुम्ही इथं वापरू शकतात. मी काय करते, मी सर्व लिंब एकदा कट करून घेते आणि नंतरच सर्व लिंबाच्या फोडीमधलं बी काढून घेणार आहे. अगदी तुम्ही हे घरच्या घरी वर्षभर टिकणारं रसरशीत आंबट गोड लिंबू लोणचं बनवू शकतात, ज्याची चव तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. हे लोणचं इतकं खास आहे की एकदा बनवलं की पुन्हा पुन्हा बनवायची इच्छा होते. म्हणजे एवढं खूप टेस्टी लागतं. अगदी तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप रेसिपी आज तुमच्याशी शेअर केलेली आहे. आता इथं बघा सर्व लिंब आपले कट करून झालेले आहेत आणि इथं मी छोटासा एक चमचा घेतलेला आहे आणि चमच्याच्या दांड्याने आपल्याला काय करायचं आहे, ह्या लिंबाच्या फोडीमधील जे बिया आहे तर बी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे. हाताने ती फोड अशी दाबायची म्हणजे त्यातील सर्व बी असंच बाहेर निघतं. त्याच्यामध्ये बी अजिबात राहता कामा नये. त्याच्यामध्ये कसं जास्त कडवटपणा असतो, त्याच्यामुळे शक्यतो आपल्याला एकही बी फोडीमध्ये लिंबाच्या राहिलं ना पाहिजे. तर इथं पाहू शकतात एवढं मोठं लिंबाचं बी इथं निघलेलं आहे. तर मी ते सर्व बघा एका डिशमध्ये काढून घेतलं. आता आज आपण बनवणार आहोत लिंबाचं क्रश लोणचं. तर त्याच्यासाठी आता इथं आपल्याला बघा मिक्सरचं जार घ्यायचं आहे आणि जारमध्ये आपल्याला हे लिंब जे कट केलेले आहेत तर त्या लिंबाच्या फोडी आपल्याला सर्व मिक्सरच्या जारमध्ये घालायच्या आहेत आणि लगेच आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. जास्त पण याची पेस्ट करून घ्यायची नाही. तर इथं पाहू शकतात, इथं बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे लिंबाचं जो क्रश आहे तर तो बनवून घेतलेला आहे. जास्त बारीक पण याची एकदम अशी प्युरी बनवून नाही घ्यायची. थोडासा असा रफ असा आपल्याला हा क्रश म्हणजे बनवून घ्यायचा आहे. आता तो इथं काय करायचा आहे, आता इथं नंबर 3 सिक्रेट एक टिप्स वापरायची आहे. आता आपण एखादं कुठलंही भांड तुम्ही इथं घेऊ शकता. तर इथं मी छोटासा एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच बाउलच्या म्हणजे त्या बाउलमध्ये हे जे लिंबाचा क्रश आहे तर तो मी मोजून घेत आहे. म्हणजे आपण पुढं पुढं म्हणजे साखर घेणार आहोत, गोडाचं प्रमाण घेणार आहोत तर ते आपलं म्हणजे चुकणार नाही. परफेक्ट हे प्रमाण होईल त्याच्यासाठी आपल्याला इथं हे लिंबाचा क्रश आहे तर तो मोजून घ्यायचा आहे. तर 1 वाटी इथं मी मोठ्या एका भांड्यामध्ये ओतलेला आहे. नंबर 2 म्हणजे 2 वाट्या भरलेला आहे आणि नंतर थोडासा शिल्लक होता म्हणजे 2 वाट्या आणि थोडासा 2-3 चमचे जास्त होता क्रश. तर आता तो आपल्याला लगेच इथं काय करायचा आहे, एका कढईमध्ये घालायचा आहे. आता मोजून घेतलेला लिंबाचा क्रश हा 2 वाट्या होता आणि वरती थोडासा जास्त होता. तर त्याच म्हणजे वाटीने काय करायचं आहे, ज्या बाउलने आपण क्रश मोजून घेतला त्याच बाउलने आपल्याला 2 बाउल साखर घेतलेली आहे आणि नंतर 2 बाउल भरून वरती जेवढा क्रश होता तर तेवढीच साखर सुद्धा जास्त घ्यायची आहे. आता इथं चमच्याने आपल्याला हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं बघा सर्वात सिक्रेट गोष्ट नंबर 4 म्हणजे इथं आपल्याला थोडेसे मिरे घ्यायचे आहेत. तर मिरे हे आपल्याला खलबत्त्यामध्ये असे बारीक कुटून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे, पावडर बनवून घ्यायची आहे. अगदी छोटासा अर्धा चमचा ही पावडर आपल्याला बारीक कुटून घ्यायची आहे आणि ती लगेच आपल्याला या कढईमध्ये घालायची आहे. आता इथं नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 चमचे लाल तिखट. नंतर याच्यामध्ये घालायचं आहे, ज्या चमच्याने लाल तिखट घेतलेलं आहे तर त्याच चमच्याने 2 चमचे मीठ घालायचं आहे. नंतर याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला जिरेपूड घालायची आहे, भाजलेली जिरेपूड घालायची आहे. जिरे भाजून त्याची पावडर करायची आणि ती घालायची 1 चमचा. नंतर घालायचं आहे आपल्याला छोटासा अर्धा चमचा म्हणजे हिंग घालायचं आहे. आणि जर तुम्हाला हे उपवासासाठी जर लोणचं बनवायचं असेल ना तर तुम्ही हिंग आणि जिरेपूड नाही घातली तरी सुद्धा खूप टेस्टी असं हे लिंबाचं लोणचं बनवून तयार होतं. आता मिक्स करून घेतलं. आता नंतर आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे आणि गॅसवर हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला कितपत शिजवून घ्यायचं आहे आणि परफेक्ट असं लोणचं तयार झालं की नाही हे कसं ओळखायचं, तर त्याच्यासाठी मी पुढे जाऊन महत्त्वाच्या 2 सिक्रेट टिप्स सांगणार आहे.
आता हे जवळपास आपल्याला काय करायचं आहे, 5 ते 6 मिनिट हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मंद गॅसवर बघा, म्हणजे मध्यम आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि सतत आपल्याला हे चमच्याने हलवत राहायचं आहे. नाहीतर काय होईल, तळाला हे कढईला लोणचं हे चिटकू शकतं. साखरेचं म्हणजे याच्यामध्ये प्रमाण असतं, त्याच्यामुळे सतत आपल्याला इथं चमच्याने हलवत राहायचं आहे. आताच्या स्टेपला इथं बघा जवळपास 5-6 मिनिट झालेले आहेत आणि आता इथं सर्वात सिक्रेट टिप्स म्हणजे बघा, आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. त्याच्यामध्ये हे लोणच्याचे जो पाक आहे याच्यामधला, तर थोडासा प्लेटमध्ये 2-3 थेंब घ्यायचे आणि त्याची एक तारी म्हणजे चाचणी आली की नाही, एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे. तर इथं पाहू शकतात मस्त अशी तार चलत आहे. मी तुम्हाला जवळून पण दाखवते. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तार व्यवस्थित नाही आलेली, तर परत थोडा वेळ आपण शिजवून घ्यायचं आणि परत आपण चेक करूयात. तर आता बघा परत 2 मिनिटांनी नंतर परत आपल्याला थोडंसं म्हणजे हे लोणचं एका ह्याच्यामध्ये प्लेटमध्ये घ्यायचं आणि परत थंड झाल्यावर आपल्याला चेक करायचं. तर पाहू शकतात इथं मस्त एक तारी पाक तयार झालेला आहे. आता इथं आपल्याला गॅस करायचा आहे बंद. तर बघा, सुरुवातीला म्हणजे काय करायचं, चमच्याने सर्व मिक्स करून घ्यायचं आणि नंतर इथं आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर इथं आपलं लोणचं बघा मस्त असं शिजून तयार झालेलं आहे. पण लगेच खाण्यासाठी तयार नाही, त्याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तुम्ही या पद्धतीने जर लोणचं बनवलं ना, तर याला मुरत घालण्याची किंवा मुरू द्यायची अजिबात गरज नाही. तुम्ही लोणचं बनवलं की लगेच तुम्ही खायला घेऊ शकतात, मुलांना देऊ शकतात. तर हे लोणचं लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत नक्कीच आवडेल. आणि जर तुम्ही नुकतेच जर आजारातून मुलं किंवा जर तुम्ही कोणी आजारातून बाहेर निघला असाल, जर तोंडाला म्हणजे काही चव नसते आजारातून बाहेर निघाल्यानंतर, तर तुम्ही हे असं चटपटीत लोणचं एकदा बनवून बघा. नक्कीच तुम्ही असं म्हणजे जेवण करूच शकता, म्हणजे जेवण करावंसं वाटतं. एवढं टेस्टी हे लिंबाचं लोणचं आहे आणि खायला शरीरासाठी पण खूप म्हणजे पौष्टिक असं हे लिंबाचं लोणचं आहे. तर इथं लोणचं आपलं चांगलं थंड झालेलं आहे. तर इथं पाहू शकतात, मी तुम्हाला एका बाउलमध्ये घेऊन दाखवते. काय मस्त सुरेख असा रंग आलेला आहे आणि चटपटीत असं रसरशीत मुरलेलं लिंबाचं म्हणजे रसरशीत असं मुरलेलं हे लिंबाचं लोणचं आंबट, गोड, चटपटीत असं चवीचं इथं बनवून तयार झालेलं आहे. तर मला एक सांगा मैत्रिणींनो, तुम्ही आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलंय की नाही? नसेल केलं तर वाट कसली बघताय? पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा चटपटीत, चमचमीत, झणझणीत आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथं बघा पूर्ण लोणचं थंड झालेलं आहे आणि आता वर्षभर हे 1 वर्षच काय, 2 वर्षच काय, जवळपास हे वर्षानुवर्ष हे लोणचं 3-4 वर्ष सुद्धा हे लोणचं अजिबात खराब होत नाही. फक्त तुम्हाला एक दक्षता म्हणजे पाळायची आहे, की लोणचं तुम्ही खायला घेत असताना सुद्धा ओला चमच्याचा वापर करायचा नाही किंवा हात ओला पाण्याचा लागला ना पाहिजे. तरच तुमचं लोणचं हे वर्षानुवर्ष म्हणजे 2-3 वर्ष टिकू शकतं. आणि लोणचं हे काढताना काय करायचं आहे, आपल्याला काचेच्या बरणीतच हे लोणचं काढून ठेवायचं आहे. थंड झाल्यानंतर हे आपल्याला काचेच्या बरणीत हे लोणचं भरून ठेवायचं आहे आणि एखाद्या कपड्याने, सुती कपड्याने ही पुसून घ्यायची बरणी. आणि जर तुम्ही प्लास्टिकच्या बरणीत जर ठेवलं ना, तर जास्त दिवस तर टिकू आहे का शकत नाही नाही. मैत्रिणींनो रेसिपी सोपी? तरी सुद्धा ते 6 रेसिपी जर महिने, आवडली 1 असेल वर्ष ना, तर टिकतं. पण प्लीज एक काचेच्या लाईक करा, बरणीमध्ये जास्तीत ठेवलं ना, जास्त तर खूप शेअर दिवस करा टिकतं. आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून साईडची बेल आहे की नाही, तर ती बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा.